नमस्कार, मी विशाल पाटील। गेल्या 15 दिवसांपासून पुण्यातील कोथरूड इथल्या जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळालाय। या वादामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवरती मोठी चर्चा रंगलेली होती। अखेर गोखले बिल्डर्सने या जागेचा खरेदी व्यवहार रद्द करण्यासंदर्भातल्या ईमेल नंतर आता जैन समाज आणि स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केलेला आहे। या निर्णयामुळे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि जैन समुदायाने उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं असल्याची देखील चर्चा आहे। अनेक दिवसांची आंदोलनं आणि बैठका यानंतर झालेल्या या घडामोडींमुळे त्या परिसरामध्ये आता शांतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र ही शांती अशीच कायम राहणार का हा प्रश्नच आहे। कारण ट्रस्टींनी व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी उपोषण आणि आंदोलनाचा इशारा आचार्य गुप्तिनंद महाराज यांनी दिलाय आणि त्यामुळे हे प्रकरण कुठल्या वळणावरती जाऊन पोहोचतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर दिवसभरातील आणखी एका दुसऱ्या विषयावरती बोलायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये 28 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येने एकच खळबळ माजलेली आहे। महिला डॉक्टरना आत्महत्या करण्यापूर्वी हाताच्या तळहातावरती म्हणजे तळव्यांवरती दोघांची नावं लिहित बलात्कार आणि छळाचे आरोप केले। आता या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक दावे होताना दिसत आहेत। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या हाऊसच्या जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून प्रचंड वादळ निर्माण झालेलं होतं। जैन समाजही आक्रमक झालेला होता। अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला ईमेल बिल्डरकडून पाठवण्यात आलाय। पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या जागेचा वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द करण्याचा निर्णय बिल्डरनंच घेतलेला आहे आणि या व्यवहारामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजलेली होती। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीच्या विक्रीमुळे ट्रस्टच्या ट्रस्टींवर आर्थिक हितसंबंधांच्या आरोपांचा भडका उडालेला होता आणि या प्रकरणामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही आरोप करत त्यांचं नाव घेण्यात आलं। मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले होते। दुसरीकडे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या व्यवहाराविरोधात तीव्र भूमिका घेत चौकशीची मागणी केली। दरम्यान बिल्डर विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे व्यवहार रद्द करण्याची घोषणा करत 230 कोटी रुपयांची परतफेड मागितली आहे। सध्या कागदोपत्री प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत जैन समाजाने आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा दिलेला आहे। तर एकंदरीतच हा इशारा काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात। 29 तारीख को पूरे देश में इसके लिए अनशन का आंदोलन पूरा समाज करेगा, सब लोग करेंगे और यदि उसमें सारा विषय क्लियर हो जाता है, समाज के हाथ में ये मंदिर पूरा आ जाता है, तब तो हम इसका जल्लोष मनाएंगे। पूरा शिष्टमंडल मिलकर के वो सीएम को जाकर भी मिलेंगे और यदि बात नहीं बनती है तो पीएम के पास भी, नरेंद्र मोदी जी के पास भी हमारा शिष्टमंडल जाएगा और उनसे जाकर के बात करके इसके अंदर में पूरी संस्थाओं की सुरक्षा की व्यवस्था की जाएगी। सरकार यदि हमारे साथ में खड़ी नहीं होती है तो 1 तारीख से मैं आह्वान करूंगा, सभी संस्थाओं का आह्वान करूंगा, पूरे विधानसभा महाराष्ट्र को आह्वान करूंगा, बल्कि मैं भारत के पीएम को भी आह्वान करूंगा कि यदि आपके रहते हुए यदि हमारे समाज का मंदिर समाज को नहीं सौंपा जाता है तो 1 तारीख से मैं भी अनशन करूंगा और आप भी हमारे साथ में यहाँ पर आकर अनशन को बैठे। चकोर गांधी जो यहाँ पर ट्रस्टी थे, उन्होंने भी अनेक बार ये कोशिश की है कि ये मंदिर को गायब नहीं किया जाए, मंदिर यहीं पर रहे। बाद में उन्होंने उसको माघार लिया है, उन्होंने रिजाइनेशन दिया है, तो त्यागपत्र देकर अच्छा किया है। जैन मुनींनी दिलेली प्रतिक्रिया तर आपण पाहिली। एका बाजूला 29 तारखेच्या आंदोलनावरती ते ठाम असल्याचं बोलतायत, तर दुसरीकडे 1 तारखेपासून उपोषणाची वेळ येण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली। आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्याआधी हे प्रकरण नेमकं काय आहे त्याआधी आपण थोडक्यात समजावून घेऊयात, त्यानंतर चर्चेकडे वळणार आहोत। तर मूळ प्रकरण नेमकं काय आहे तर मॉडेल कॉलनीमधील जैन मंदिर गहाण ठेवून आर्थिक व्यवहार झाला। व्यवहारामध्ये कर्नाटकातील बिरेश्वर क्रेडिट सोसायटी आणि बुलडाणा बँकेचा संबंध आहे।
ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी नोंदवलेला कायदेशीर आक्षेप या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मग धर्मादाय आयुक्तांनी तत्काळ सुनावणी घेत स्थगितीचे आदेश दिले. तर कारवाई विरोधात जैन समाज आणि पुणेकर नागरिकांचा मोर्चा. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर 2025 रोजी होतीये. तर एकंदरीत हे प्रकरण काय तर तुमच्या लक्षात आलं असेलच. तर ज्या व्यवहारावरून हा वादंग उभा राहिलेला आहे तो व्यवहार रद्द झाला तरी देखील जैन मुनींकडून आंदोलनाचा इशारा कायम आहे. त्यात बिल्डरकडून व्यवहाराच्या रकमेची परतफेड करण्याची मागणी जोर धरते. त्यामुळे हे प्रकरण आता कुठल्या वळणावरती जाऊ शकतं याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेचे नेते स्वतः रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो. रवींद्र धंगेकर, आपल्यापासून सुरुवात करेल. तुम्ही रस्त्यावरती उतरलेला होता, तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र एका बाजूला बिल्डरनं तर आता ईमेल पाठवलेला आहे आणि व्यवहार रद्द करण्यासंदर्भातली मागणी केलेली आहे. हे प्रकरण या ठिकाणी शमत आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यामध्ये माझी प्रामाणिक विनंती आहे की हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर एखादा जैन बोर्डिंग उद्ध्वस्त होत असेल, जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत असतील आणि त्यांच्या ह्या बोर्डिंगच्या संदर्भात जर संचालकांनी जर चुकीचं काम केलं असेल आणि जर केलं असेल ना, केलंच होतं आणि मग ह्या आज मी त्या जैन मंदिरमध्ये गेलो आणि ज्या वेळेला ती संस्था पाहिली मी तर प्रत्येक दगड बोलत होतं की मी इथनं माणसं तयार केली, विद्यार्थी तयार केले आणि मला अशा पद्धतीनं बिल्डरच्या घेऱ्यात टाकलेलं आहे आणि हे सगळं भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या अडकल्या आहेत आणि तो जो व्यवहार झालाय तो अत्यंत चुकीचा आहे. आणि ज्या पद्धतीने गतिमान व्यवहार झाला, मग बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, महानगरपालिका असेल आणि ही सगळी लोक ही कार्मिक होते हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्या वेळेला सर्व समाज रस्त्यावर येतोय आणि जनरेटा निर्माण होतो त्यावेळेला सगळ्यांनाही तिथं मान खाली घालावी लागते आणि मान खाली निर्णय घेतलेला आहे आणि जो निर्णय घेतला तो निर्णय आज त्यांनी मेल पाठवला, मला 230 कोटी रुपये द्या. म्हणजे 230 कोटी रुपये आल्या कुठनं ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये माननीय आमचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये जो चुकीचा माणूस असेल त्याला जेलची तुरुंगाची वारी दाखवावी अशी मला त्यांची तुमच्या माध्यमातून विनंती आहे. बरोबर आहे. आपण एका बाजूला लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही विनंती करताय. अवधूत वाघ आपल्याकडे येईल. अवधूतजी, व्यवहाराची वैधता यावरच काही प्रश्न उपस्थित झाल्याचं आपण पाहतोय. मुरलीधर मोहोळ यांचं नाव येणं, त्यानंतर त्यांनी जैन मुनींची घेतलेली भेट आणि त्यानंतर व्यवहार रद्द करण्यासंदर्भामध्ये स्वतः बिल्डरनं टाकलेला ईमेल. मात्र व्यवहारांच्या वैधतेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतं ज्यावेळेला 230 कोटी रुपये परत करण्याची मागणी बिल्डर करतो. मुख्यमंत्र्यांना केलेलं आवाहन आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार का? अवधूतजी. सर्वप्रथम हा जो व्यवहार केलाय त्या ट्रस्टच्या ट्रस्टीनी केलेला आहे. हे ट्रस्टी कसे निवडून आले, त्यांची घटना काय आहे, ते जैन समाजातील आहेत का इतर काही आहे याच्याबद्दल मला काही माहित नाही. परंतु जेवढी माहिती माझ्याकडे आलेली आहे मीडियाच्या माध्यमातून आणि काही सोर्स मधून, मला असं वाटतं की जर एखाद्या समाजाचं एखादं वसतिगृह असो, कॉलेज असो, हॉस्टेल असो किंवा जैन देरासर असो, त्या समाजाच्या मताविरुद्ध, त्या समाजाच्या मनाविरुद्ध जर कोण विकत असेल, त्यात फायदा हो या तोटा हा दुय्यम प्रश्न राहतो. एखाद्याला त्याचा फायदा होत असेल, नुकसान होत असेल हा दुय्यम प्रश्न राहतो. परंतु शेवटी भावना म्हणून काहीतरी एक चीज असते, निष्ठा म्हणून काहीतरी चीज असते आणि जर जैन समाजाच्या भावना त्या देरासरामध्ये आहेत आणि ज्या एका शेठ हिराचंद नेमचंद जैन यांनी आपले पैसे दिले, ही वसतिगृह उभारणी त्यांच्या पैशातून झाली, तर ते दान देत असताना त्यांनी काहीतरी अटी घातल्या असतील. त्या अटींचं उल्लंघन तर नाही झालं, कारण कदाचित हिराचंद शेठने हे वसतिगृह बांधत असताना जे काही पैसे दिले त्यात त्यांनी म्हटलं पण असेल की ज्यावेळी ही जागा तुम्हाला विकायची असेल तर या कंडिशन्स असतील, तर पाहावं लागेल की त्या कंडिशन्स त्यांनी फुलफिल केल्यात की नाही. मला त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायचं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे
कुठच्याही धर्माचं जे देवस्थान असतं त्या देवस्थानाचं पावित्र्य अबाधित राहिलं पाहिजे आणि ते पैशाच्या आणि व्यवहाराच्या पलीकडे असलं पाहिजे. आज सुदैवाने ते गोखले बिल्डर्स आहेत, त्यांनी हा व्यवहार जो आहे तो त्यातनं माघार घेतली असं लिहिलेलं आहे. या व्यवहारातून त्यांनी जर माघार घेतली असेल, त्यांना या व्यवहारातून मागे जायचं असेल, तर त्यांनी जे काही ऑफिशियली पैसे दिले असतील ते परत त्या ट्रस्टीने त्यांना परत करणं, ते मला वाटतं की अतिशय व्यावहारिक गोष्ट आहे. आणि ह्या प्रकरणावर आता पडदा पाडून आपण सर्वांनी मिळून हे अतिशय सुंदर असं वसतिगृह अधिक लोकाभिमुख होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील. पुण्यामध्ये मी गेल्या वेळी सुद्धा होतो रवी भाऊंच्या कार्यक्रमामध्ये, त्यांनी त्यावेळी पण सांगितलं पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि आजही ते म्हणाले हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघरामध्ये अतिशय आमच्या मराठवाड्यातली गरीब गोरगरीब मुलं सुद्धा शिकायला येतात. त्यातल्या काही जणांना या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल, त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतील आणि जैन समाज हा सर्वसमावेशक समाज, सर्व लोकांना एकत्र घेऊन जातो असा समाज, हे दाखवण्यासाठी सुद्धा एक त्यांना अतिशय चांगली संधी आहे. आणि हे वसतिगृह असत राहावं, ते वाढावं आणि त्याचा सर्व लोकांना, आमच्या हिंदू लोकांना पण उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे. या संधीचं सोनं कोण करतं त्याकडे लक्ष असेलच. एका बाजूला रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप आणि मुख्यमंत्र्यांनी जातीने यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारचं केलेलं आवाहन. अपेक्षा आहे की अवधूत वाघ आपण हा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल. रुपालीताई आपल्याकडे येतो. जैन मुनींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र अजितदादांचं जे मौन आहे त्या मौन बाळगण्यावरती त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? स्वतः पालकमंत्री आहेत अजितदादा, या संदर्भात का बोलणं टाळतायत, का मौन बाळगलं जात आहे? एक सगळ्यात महत्वाचं, हा जो काही जैन धर्माच्या ट्रस्टींचा विषय आहे आणि तेथे त्याच्यामध्ये कायदेशीर पद्धतीने जो काही त्यांचा व्यवहार झालाय नाही झालाय, माननीय माजी आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांनी त्या जैन धर्मांच्या भावनेनुसार जे काही आंदोलन उभारलं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे जे मगाशी म्हणले की अवधूत वाघ साहेब म्हणले की ते कोण ट्रस्टी जैन धर्माचे आहेत का नाही, तर ते जैन धर्माचे आहेत. मुळामध्ये ही जी प्रक्रिया चालली, कायदेशीर प्रक्रिया चालली, याच्यामध्ये दुमत नाही. पण या चॅरिटरी धर्मादायुक्तांकडे वर्षोनवर्ष फायली ज्या पेंडिंग होत्या त्या ज्या फास्ट यांनी चालल्या, आमच्या कॉर्पोरेशनच्या चालल्या, इतर ज्या विभागाच्या चालल्या, त्याच्यावर खरा आक्षेप होता. मुळामध्ये जैन धर्मांच्या ज्या लोकांच्या भावना आहेत की बाबा हे आपलं त्याच्याशी जुडलेल्या ज्या भावना आहेत, तिथं मंदिर आहे नाही अजून ते त्या याच्यावर येणं म्हणजे समोर क्लिअरिफिकेशन आलेलं नाहीये, परंतु तिथनं अनेक विद्यार्थी घडलेले. एक लक्षात घ्या, हा व्यवहार होताना धर्मादाय आयुक्ताची परवानगी घेतली होती का? हो घेतली होती. 230 कोटी दिले होते का? हो दिले होते. हा कन्सिडरेशनचा लिगल मधले आहेत, फक्त तुम्हाला याच्यात भावनिक मध्ये बघता येणार नाही. जर जैन धर्माचे सर्व माझ्या माता भगिनींना वाटत असेल की नाही हे वाचलं पाहिजे, तर जो कायदेशीर मध्ये जे काही त्यांनी मोबदला घेतलेला आहे तो त्यांना परत द्यायचा आणि हे कॅन्सल करून घ्यायचं. तिथल्या ऋषीमुनींनी सुद्धा आव्हान केलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असू द्या, पंतप्रधान साहेब असू द्या, कायद्याचे त्यांचे जे जे अग्रीमेंट झालेले आहेत ते जर तुम्हाला कायदेशीरपणे रद्द करायचं असेल, कायद्याच्या याच्यामध्ये समजा सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जर याच्यात तो पेंडिंग ठेवायचा नसेल, तर जो काही जे ट्रस्टी आहेत त्यांनी व्यवहार करून पैसे घेतलेले आहेत, मोबदला म्हणू आपण त्याला, तो मोबदला, कारण का बिल्डरनी तर आता तयारी दाखवली आहे. बिल्डर हे केंद्रीय मंत्रीचे मित्र असल्यामुळे हा सगळ्या विषयाच्या मध्ये हा जेवढा गरोदरा झालेला आहे तो झालेला आहे. वास्तविक पाहता इथं बिल्डरनी येऊन आणि ट्रस्टींनी येऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही येऊन हा जो व्यवहार केलेला आहे तो तुम्ही कशासाठी केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा मोटिव्ह, कारण का ट्रस्टींची ही स्वतःची जागा आहे, ही कुठल्या सरकारकडनं घेऊन त्याच्यावर डेव्हलप केलेली नाही की याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला. रवींद्रभाऊ धंगेकर यांनी जैन समाजाची भावना आणि त्यांच्याकडे जे काही पेपर्स आलेले आहेत त्याच्यानुसार त्यांनी या यंत्रणेत काम केलेले. त्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, ते आमदार राहिलेले आहेत, त्यांना माहिती
कोणती फाईल कोणत्या दिवसाला कशी होते, मग लागोपाठ जर या फाईली फटाफट हालत असतील आणि त्याची जर संशयाची धुरी की जे काही म्हणजे स्वतःच केंद्रीय मंत्री यांनी दिलं की गोखले माझा मित्र होता आहे आणि राहणार, मित्राचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु त्यांच्या साथीने या ज्या काही गोष्टी घडत होता त्याच्यामुळे जैन धर्मीतले आमचे सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी नाराज झाल्या होत्या. आता बिल्डर तयार झालेला आहे, त्याच्यामुळे जर आपलं हे जैन मंदिर वसतिगृह वाचवायचं असेल तर ज्या ट्रस्टींनी जे काही पैसे घेतलेले आहेत ते त्याला त्याचे देणे आणि तातडीने त्या रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सदर व्यवहार संपवणे, म्हणजे तो करार रद्द झाला, आपलं मंदिर वसतिगृह वाचलं आणि याच्यामध्ये कोणाचा डल्ला होता का नाही होता, पाणी का पाणी और दूध का दूध सगळ्यांसमोर आलेला आहे. बरं, दूध का दूध पाणी का पाणी होणार का? जसं रुपालीताई तुम्ही देखील मुद्दा उपस्थित केला, जैन मुनींच्या पत्रकार परिषदेतल्या एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो. लढाई आमची सरकारशी नसून ती भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं जैन मुनींचं म्हणणं आहे. मग भ्रष्टाचारी नेमकं होतं तरी कोण? संपूर्ण व्यवहार जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी रद्द करावा, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांशी त्यांनी बोलावं असं म्हटलं गेलेलं आहे. धर्मादाय आयुक्तांशी होणारी भेट आणि भ्रष्टाचार आणि चर्चा करत असताना अवधूतजी मी आपल्यापासून सुरुवात करेल. अवधूतजी, लढाई आमची सरकारशी नाहीये, ती भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं पत्रकार परिषदेत जैन मुनींनी सांगितलं. मग भ्रष्टाचार झालाच कसा आणि केला असेल तर मग तो कुणी? कारण जैन मुनी असंही म्हणतात संपूर्ण व्यवहार जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनीच रद्द करावा, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांशी त्यांनी बोलावं. मग यामध्ये भ्रष्टाचारी कोण? हे त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे आणि आरोप केले त्यांनी. ते म्हणतात आणि याचा सरकारशी काही संबंध नाही. विशालजी, एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे बघा, प्रायव्हेट ट्रस्टने एक करार केलेला आहे एका विकासकाशी आणि तो जो करार आहे तो त्यांनी नियमाप्रमाणे धर्मादाय आयुक्ताकडे दिला. तो सँक्शन साठी दिला नाही, फक्त नोंदणीसाठी दिला, इन्फॉर्मेशन साठी दिला. धर्मादाय आयुक्ताला काहीही अधिकार नाहीये की हा करार बरोबर आहे की चूक आहे बघण्याचा. जर ट्रस्टकडे अधिकार असतील आपली जागा विकण्याचे किंवा डेव्हलप करण्याचे, तशी त्यांची तरतूद असेल कायद्यात तर ते झालं असेल, नसेल तर तो अवैध ठराव ठरतो. धर्मादाय आयुक्ताला फक्त एवढंच बघायचं असतं की या ट्रस्टीना आणि सही करणाऱ्या लोकांना तसे अधिकार आहेत का, तसं ठराव त्यांचा झालाय काय जनरल बॉडीमध्ये, इत्यादी इत्यादी. या टेक्निकल गोष्टी आहेत, मला त्यात जायचं नाहीये. मला एवढं म्हणायचं आहे की जर आज विकासक म्हणत असेल की बाबा जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन मी यातनं माघार घेतो, तर त्या ट्रस्टीचा त्याला एक्सेप्टन्स पाहिजे ना. पण ह्यांनी नुसती माघार घेऊन चालणार नाही, कारण त्यांनी ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. तर आता देअर हॅज टू बी अग्रीमेंट फॉर कॅन्सलेशन ऑफ द फर्स्ट अग्रीमेंट. कॅन्सलेशनचं अग्रीमेंट परत तयार झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांचा एक कन्सेंट असला पाहिजे दोघांचाही, आणि त्यामध्ये हे पैसे जे आहेत ते त्याला परत मिळाले पाहिजे. जोपर्यंत ते पैसे परत मिळत नाही तोपर्यंत ह्याने दिलेल्या कन्सेंटचा काही उपयोग नाहीये, कारण व्यवहार हा कम्प्लीट झाला पाहिजे. आता हे पैसे जे ट्रस्टीकडे आलेले आहेत ते त्यांनी उपयोगी आणले आहेत, दुसरीकडे टाकलेले आहेत, किंवा त्यांना काही कर्ज असतील ते दिली आहेत, काहीच आपल्याला माहित नाही ना. बरोबर आहे अवधूतजी, जसं तुम्ही म्हणता की याचा सरकारशी संबंध नाही, मात्र दुसरीकडे व्यवहार झालाय हे तर स्पष्ट आहे. सरकारशी काय संबंध आहे, काय संबंध काय? निश्चितच. म्हणून रवींद्र धंगेकर, मला विचारायचं, सरकारचा जर याच्याशी संबंध नाहीये, जैन मुनींना जसं म्हणणं आहे की लढाई आमची सरकारशी नाही आहे, भ्रष्टाचाराविरोधात आहे, मग भ्रष्टाचार झाला कुठे या सगळ्या व्यवहारामध्ये? रवींद्रजी बघा, याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त हे सगळं सरकारच्या आधिपत्याखाली असतं. त्याच्यामध्ये सरकारचा ह्याच्यामध्ये कंट्रोल असतो. पण ह्याच्यामध्ये जर व्यवहार आपण बघायला गेलो सगळ्या व्यवहारामध्ये गैरप्रकार दिसतात. तर तो का द्यायला लागला हे जरा आपण शोधलं पाहिजे. जेव्हा सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं असं दिसतंय त्यावेळेला हे सगळे प्रकार थांबायचे प्रयत्न बिल्डअप करतोय. पण आज 20 दिवस झाले, 20 दिवसामध्ये लोकांना हेच, म्हणजे जैन समाजाच्या लोकांना हेच पाहिजे होतं की प्रक्रिया थांबून आमचं मंदिर आम्हाला मिळलं पाहिजे, आमची संस्था आम्हाला मिळली पाहिजे. पण 20 दिवस का लागले? मग हे 20 दिवसानंतर यांना शांतपण का सुटलं याचाही अभ्यास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करतो. तुम्हाला कोणा टीका आता करायची नाही. पण परंतु हा गैरव्यवहार ज्या ज्या स्टेपला झाला, ज्यांनी ज्यांनी केला, ज्यांनी अर्थकारण केलं, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि ही जर कारवाई नाही झाली तर ही बिल्डर लॉबी ही अशा पद्धतीने अनेक लोकांची घर दार
इमारती खाल्ल्याशिवाय राहणार नाही, हा साफ असला पाहिजे. जर सर्वसामान्य माणसाला रेशन कार्ड घ्यायला काढायचं म्हणलं तर 2-2 वर्ष लागतील, पण एवढी मोठी यंत्रणा ही कोणाच्या कृपेने तिथं आली, याच्या मागे कोण आहे, याचा सरकारने तपास केला पाहिजे. पहिलं तर धर्मदाय आयुक्तांना त्याच्यामधनं बाजूला केलं पाहिजे. एवढा मोठा व्यवहारामध्ये गंतानपणा की याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी रुपालीताई माझ्यापेक्षा व्यवस्थित सांगतील, पण आज काय सांगत नाही मला ते कळत नाही. पण हा जो व्यवहार बघितला तर ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत. रुपालीताई संचालकांनी ज्यांनी काय याच्यामध्ये पद्धतशीरपणे हा व्यवहार प्लॅन करून केलेला होता. याच्यामध्ये 250 कोटीच्या पलीकडे 230 कोटीच्या पलीकडे काय व्यवहार झालाय का, याचाही तपास सरकारने घेतला पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांनी घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर पोलीस कारवाई केली पाहिजे. एखादा चोर जर चोरी केली तर आपण नंतर तो चोर म्हणला नाही ना मी परत तुमचं सामान देतोय, पण चोरी केलेली मला वाचवता असं होणार नाही, असा कायदा नाही. आणि हे जर तुमचं लक्षात आलं भांडं, तुम्ही जे भांडं फोडायची वेळ आली तर मग तुम्ही जर सिलेक्ट झालं पाहिजे, तुम्हाला तोडायचा हा कायदा नाहीये, तर याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे, याचा तपास झाला पाहिजे. त्या तपासातून जनतेपुढे संपूर्ण प्रकरण आणलं पाहिजे. आणि त्या आणायचं काम आम्ही तिघं जे बसलो त्यांनी केलं पाहिजे आणि जनतेने केलं पाहिजे, समाजाने केलं पाहिजे. समाजाचा जर तुमच्यावर विश्वास पाहिजे आणि समाजाला तुम्ही जर काहीतरी सांगणार असतील तर याच्यामध्ये संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना प्रामाणिक सांगतो मी की हे 230 कोटी रुपये कुठं आले याचाही तपास केला पाहिजे. बरोबर, तपासाची आपण सातत्यानं मागणी करताय. रुपालीताई, संपूर्ण व्यवहार जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी रद्द करावा असं देखील जैन मुनी एका बाजूला म्हणतात. सरकार विरोधात आक्षेप नसल्याचंही ते म्हणतात. मग भ्रष्टाचार होईपर्यंत बाकीची यंत्रणा काय करत होती, लिगली मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. बोला. मी लिगलीच सांगते, मी फक्त लोकप्रतिनिधी नाहीये, वकील असल्यामुळे रवी भाऊ धर्मादायुक्ताला अधिकारच नाहीये. समजा उद्या जरी त्यांची हेरिंग असेल की एकही रुपया विकासनाला न देता आम्ही व्यवहार रद्द करतो, हा धर्मादाय आयुक्ताला सुद्धा त्याचा अधिकार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी त्या व्यवहार करत असताना त्यांची परवानगी दिली, निश्चित ती कुणाच्या तरी ओळखीने की वरद हस्ताने या सगळ्या गोष्टी पळालेल्या आहेत, याच्यामध्ये दुमत नाही. जैन धर्माच्या सर्व लोकांना हा व्यवहार होऊ नये, आमचं मंदिर वाचावं, आमचं वसतिगृह वाचावं, आणि त्याच भावनेतनं रवी भाऊनी त्या सगळ्या गोष्टी समोर सगळ्यांच्या पुढे आणल्या आणि एक पुणेकर म्हणून ते लढले. आता लक्षात घ्या, या लढल्यानंतर हा भ्रष्टाचाराचा विषय नाहीये, हा प्रॉफिटचा विषय. ती जागा कुठे, मोक्याच्या ठिकाणी आहे. आता त्या जागेवर नेमकं गोखले बिल्डर आहेत. गोखले बिल्डर हे मुरले अण्णाचे मित्र आहेत, त्याच्यामुळे हा सगळा विषय समोर जास्त प्रखरतेने आला. कुठलाही बिल्डर त्या ट्रस्टी बरोबर, याच नाही कोणत्याही ट्रस्टी बरोबर व्यवहार करत असताना त्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशन झालेल्या आहेत, त्याच्या जो काही मेमोरंडम मी त्यांच्या पांडे वकिलांचं ऐकलं की समजा यदा कदाचित हा व्यवहार रद्द करण्यात आला तर जे काही बिल्डरनी खर्च केलेले ते पैसे आम्ही देणं लागत नाही. हा क्लॉज जसा जैन ट्रस्टीच्या लोकांनी टाकून घेतला तसा त्याच पद्धतीने बिल्डर लोक, म्हणजेच मी फक्त गोखले नाही, गोखलेच्या जागेवर अनेक बिल्डर लोक स्वतःचे पैसे मोबदला म्हणून दिलेले, तो त्यांना मागायचा कायदेशीर अधिकार आहे. मुळामध्ये जैन मंदिराच्या ट्रस्टीनी पुन्हा या त्यांच्या धार्मिक लोकांच्या भावना विचार न घेता व्यवहार केला कसा, काय गरज होती त्यांना? आज ते का समोर येत नाहीयेत? त्यांचीही तेवढी ड्युटी आहे की हा व्यवहार रद्द. आता समजा त्यांनी व्यवहार केलेला आहे आणि त्या व्यवहाराला विरोध आहे, तर त्यांनी तातडीने जे काही घेतले ते देऊन हा रद्द करायचा. आणि जर बिल्डर त्याला तयार नसेल तर आपण त्या बिल्डरवर ताशेरे ओढू शकत होतो किंवा बोलू शकत होतो. परंतु आता बिल्डरनीच 20 दिवसानंतर की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे मी ती व्यवहार रद्द करण्याच्या ह्याने पूर्ण करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जी फाईल पळवण्यात आली, निश्चित त्याच्यामध्ये त्यांचं जे काही सर्कल आहे त्याचा तो त्यांनी बेनिफिट घेतला असेल, कारण का साधं रेशन कार्ड काढताना सुद्धा एवढा आहे. याचाच अर्थ की सरकारी कामात एवढ्या तातडीने कामं होतात. तर तुमच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटला आणि अधिकाऱ्यांना सांगायचे, तुम्हाला जशी तुम्ही बिल्डरची कामं करताय
त्या पद्धतीने तयार व्हा सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी. निश्चित. अन्यथा या कर्मचाऱ्यांना सुद्धा घरी बसायची वेळ येईल. हा तरी खाजगी बरोबर. व्यवहार आहे. सरकारनं तेवढी सजगता दाखवून सर्वसामान्यांची कामं करून द्यावी एवढंच आवाहन आम्ही देखील करतो. आरटीआय कार्यकर्ते स्वतः यावेळेला विजय कुंभार आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय कुंभारजी, हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रानं पाहिलं, प्रत्येक पक्षाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, व्यवहार कसे झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण 5 प्रश्न उपस्थित केलेले, या 5 प्रश्नांच्या उत्तरातून या संपूर्ण प्रकरणामध्ये काय निष्पन्न होणार आहे? 230 कोटी रुपयांचा जर व्यवहार झालेला असेल तर तो परत दिला जाऊन जमीन आणि बिल्डर जर माघार घेण्यासाठी तयार असेल तर दुसरीकडे ट्रस्टींची या संदर्भातली भूमिका काय असेल आणि फायली इतक्या लवकर कशा काय पटापट कामं होत, हा सगळा व्यवहार पूर्ण करण्याच्या दिशेनं सुरू होत्या. मी आपल्याकडे येतो. विजयजी, पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये जो काही स्पीड आहे या सगळ्या गोष्टी हलवण्याचा, तो मी आज तागायत गेला माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत बघितलेला नाही. बरं. स्पीड जर रेशन कार्ड देताना, हा स्पीड जर आरोग्य सेवा देताना दिसला तर चला ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊ, परंतु तो दुर्दैवाने दिसत नाही. आता मी जे 5 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मुरलीधर मोहोळ म्हणजे हे एक मुरलीधर मोहोळ पुण्याचे, बाकीचे आणखी भारतभर महाराष्ट्रभर अनेक जण असतील. मुद्दा हा आहे की मुरलीधर मोहोळांच्या मित्राच्या 3 कंपन्या, त्या 3 कंपन्या टेंडर भरणं, ह्या ज्या बँका आहेत, ज्या पतसंस्था त्यांनी कर्ज दिले त्या मल्टीस्टेट असणं, त्या मल्टीस्टेट असल्या की केंद्रीय मंत्र्यांच्या अखत्यारीत असतात, केंद्राच्या अखत्यारीत असतात, त्यांनी लोन देणं, यातल्या एका पतसंस्थेवर यापूर्वीचे अनेक आरोप बेनामी याच्यापासूनच सगळ्या गोष्टी असणं, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी या आजपर्यंत अनेक वेळा मांडलेला आहे. आता सगळे राजकारणी म्हणतात की आमच्याकडे कोणी येतं आणि काहीतरी प्रस्ताव मांडता, आम्ही त्याच्याकडे बघतही नाही आणि तो मंजूर होऊ जातो, त्याचा आमच्याशी संबंध काय? जसं मुरलीधर मोहोळ सुरुवातीला म्हणाले की माझा काही संबंध नाही, क्षणभर तेही मान्य केलं. आता तुम्ही त्या बँकेचे येणे प्रकारे पालक आहात, त्यांच्यावर तुमचा कंट्रोल आहे, कारण तुम्ही त्याच्या खात्याच्या अखत्यारीत येतात. सुरुवातीला काही नव्हतं हे मान्य केलं, तरी नंतर माहिती झालं, लोकांमध्ये चर्चा चालू झाली, त्यानंतरही तुम्ही कधी म्हणाला नाहीत की मी त्या बँकांची चौकशी करतो, त्यांच्यावर कारवाई करतो, काय झालंय ते पाहतो. याचाच अर्थ तुम्हाला हे सगळं माहिती होतं, परंतु त्याच्यातला आपला सहभाग कबूल करायचा नव्हता. ज्यावेळेला हे प्रकरण अंगाशी येऊ लागलं तर आंदोलन वगैरे झाली, त्यानंतर मात्र आता मुरलीधर मोहोळ सांगतात की मी ते सगळं रद्द करतो, आणि त्या पद्धतीने रद्द होऊ लागलंय. ह्या सगळ्या, आणि हे जे पैसे परत देण्याचा विषय, त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी आता मगाशी माझ्या लक्षात आली. या कुठल्याही व्यवहारामध्ये पैसे कधी परत द्यायचे असतात, कसे द्यायचे असतात, किती पैसे असतात, याचा स्पष्ट उल्लेख असतो. याच्यामध्ये अग्रीमेंट टू सेल झालंय, त्याच्यातले कन्सिडरेशन म्हणजे पैसे दिलेले, ज्या पद्धतीने दिले ते दिले, आणि नंतर झालेलं सेल डीड, याच्यातल्या जे क्लॉजेस आहेत याच्यामध्येही प्रचंड फरक आहे. त्याच्यामुळे याच्यातून कुठलीही गोष्ट ही कायद्याला धरून नाहीये. पहिल्यापासून जे सगळं चाललंय ते हे करायचं आहे आपल्याला, आणि त्यासाठी कसंही करून ते कायद्यात बसवलं पाहिजे, या पद्धतीने चाललंय. याच्यामध्ये प्रशासनाने, मी म्हणत नाही की प्रशासन खूप स्वच्छ आहे ते करत आहे, प्रशासनही येणे प्रकारे समाविष्ट आहे त्याच्यामध्ये, परंतु त्यांनी दबावाखाली निर्णय घेतलाय, आणि या प्रकरणामध्ये संपूर्ण बाजूने दबाव हा मुरलीधर, कारण सगळ्या बाजूने ते त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांचा आहे, याच्यात कुठलीही शंका नाही. आणि आता जरी म्हटलं जात असलं की हे डील आम्ही कॅन्सल करू, कॅन्सलेशन डील करू, रिकन्व्हिन्स करू वगैरे वगैरे, तरी ते दृष्टीपथात आहे असं मला वाटत नाही. कारण याला बऱ्याच गोष्टी, म्हणजे पैसे परत देणं, पैसे कसे आले याचा अभ्यास करणं, बाकीचे जे आता महापालिका काहीतरी करते अमालगमेशनसाठी प्लॅन कसे मंजूर झाले त्याची चौकशी करते, या सगळ्या गोष्टींची चौकशी होत असताना आणखी अनेक गोष्टींचा याच्यामध्ये अडथळा येईल. त्याच्यातून आता कसा मार्ग काढला जातो हे पाहणंही महत्वाचं असेल. परंतु पुन्हा एकदा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप दिसता कामा नये, एवढी काळजी सर्व यंत्रणांनी घेतली पाहिजे, एवढं मात्र नक्की. निश्चितच आहे. 4ही मान्यवरांसाठी केवळ सगळ्यांना मिळून 1च मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे, आणि अगदी थोडक्यात जैन मुनींनी सांगितलंय 29 तारखेला आम्ही आंदोलन करणार, वेळ आली तर 1 तारखेपासून उपोषणाला जाणार. त्यांना काय आवाहन करावंसं वाटतं? सुरुवात अवधूतजी. पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही आंदोलन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मुंबईमध्ये एक जैन मंदिर होतं, ते एका डीएमसीने तोडलं, 10,000, 15,000, 20,000 जैन रस्त्यावर आले,
आणि हे का 100 वर्ष जुनं मंदिर का तोडलं म्हणून आंदोलन केलं. त्यानंतर असं निष्पन्न झालं की ते जैन मंदिर काय म्हणतात त्याला बेकायदेशीर होतं आणि त्यामुळे त्या ज्या ऍडिशनल असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरची तडकाफडकी त्याला निलंबन करण्यात आलं होतं. काही दिवसानंतर पुन्हा म्युन्सिपालिटीने नुसतं आपल्या जागेवरच घेतलं नाही, त्याला बढती पण दिली. त्यामुळे आंदोलन बिंदोलन लोकांनी करत राहावं. पण मी आंदोलन करू आणि आम्ही भारतभर आंदोलन करू, आम्ही चक्का जाम करू, हे आंदोलनाच्या धमक्या देऊ नयेत. याचं कारण असं आहे की हा आंदोलनाचा प्रश्नच नाहीये. जर त्यात ह्या 2 प्रायव्हेट पार्टीज मधला काम आहे, सरकारचं ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाहीये, मुरलीधर मोहोळांचं काही घेणं देणं नाहीये. मगाशी आता आमचे मित्र म्हणाले की मुरलीधर मोहोळांचे तिघही मित्र आहेत. मुरलीधर मोहोळांचे 140 कोटी लोक मित्र आहेत, तुम्ही पण मित्र आहात. त्यामुळे मित्र एखाद्याचा असणं आणि नसणं याच्यावरनं काही ठरत नाहीये. त्यांचा स्वतःचा सहभाग होता की नाही हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की इकडे ज्यावेळी गोखले यांनी आपण यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत, आय एम विड्रॉइंग फ्रॉम द अग्रीमेंट किंवा त्या व्यवहारामध्ये, तिथेच विषय संपतो. आता त्या ट्रस्टीनी त्यांचे घेतलेले पैसे देऊन इथे त्यांना ज्या प्रकारे पुढे जायचंय त्या प्रकारे जावं आणि हा विषय भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकार यांच्या दृष्टीने संपला असं मला वाटतं. थोडक्यात अवधूतजी, माझ्याकडे 1 मिनिटाची वेळ होती सगळ्यांसाठी म्हणून मी आपल्याला थांबवतो. रुपालीताई, एका वाक्यात. निश्चित कायदेशीर पद्धतीने हा विषय संपायला जे काही देणं घेणं अग्रीमेंट असतील, ट्रस्ट महामुनींचे जे काही त्यांनी आव्हान केलेले त्या ट्रस्टींनी ऐकलं पाहिजे आणि ट्रस्टींनी आपल्या जैन बांधवांच्या ही हा भावना समजून लवकरात लवकर हा व्यवहार रद्द केला पाहिजे आणि निश्चित तो व्यवहार कायदेशीरपणे रद्द होऊ शकतो. परंतु ट्रस्टी समोर येऊन त्यांनी ही चालना लवकर दिली पाहिजे. राजकीय हस्तक्षेप याच्या पुढे कोणच करणार नाही. ज्यांचा झाला 20 दिवसामध्ये पार म्हणजे बोलून हे विषय संपला तो. त्याच्यामुळे आता कोणीच रवींद्रजी पुढचं पाऊल काय करणार नाही. धंगेकरजी, तुमचं पुढचं पाऊल काय थोडक्यात? सगळ्यात त्याच्यामध्ये सूर निघतोय की त्याच्यामध्ये महावीरांचं देऊळ म्हणजे जैन बोलले की अबाधित राहिलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. पण मला हे सगळ्यांना सांगायचं की हे पब्लिक ट्रस्ट आहे आणि या पब्लिक ट्रस्टला काही दानशूर लोकांनी ह्याच्यामध्ये पैसे दिलेले आहेत आणि हा पब्लिक ट्रस्ट हा सरकारच्या आधिपत्याखाली येतो. ह्याचे संपूर्ण निर्णय हे सरकार घेत असतं. आपला देश संविधानावर चालतो. आपला देश जे संविधानावर चालतो ते नियमाने चालतो आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण नियमाला फाटा देऊन ह्याच्यामध्ये हा गैरव्यवहार केलेला आहे. प्रामुख्याने आपण बघितलं असेल की अनेक केसेसमध्ये कोर्टावर सरकारने कारवाई केली कारण त्यांनी चुकीचे निर्णय दिले, पैसे खाऊन निर्णय दिले, संशयाची त्याच्यामध्ये दाट शक्यता आहे. आता ज्यावेळेस सरकारच्या लक्षात येतं त्यावेळेस त्या कोर्टात मी ताशेरे किंवा कोर्टावर मी कारवाई केलेली आपण बघितलेली. त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये धर्मदायित्व डिफॉल्टर वाटतात त्यांच्या ह्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. हे मुळमुळी चर्चा बरं कारवाई व्हावी यावरती तुम्ही अजूनही ठाम आहात. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आपण वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या चर्चासत्रात जोडले गेलात त्यासाठी. आणखी एका महत्त्वपूर्ण विषयासह आपली भेट पुन्हा होणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठीवर न्यूज प्लॅनेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.